नमस्कार. आता पोलीस सुद्धा जानकीच्या घरी आलेले असतात आणि त्यावेळेला ते चौकशी करत असतात. ते म्हणत असतात, जर का पैशाची चोरी झालीये, पैशाची बॅग गायब झालीये, तर नक्कीच ती बाहेरच्या माणसांनी केलेली नाही, तुमच्याच घरातून झालेली आहे. तेव्हा ऋषिकेश बोलतो, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय बोलताय? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात, हे बघा, आता आम्हाला तुमच्या सर्वांच्या बेडरूमची झडती घ्यावीच लागेल. तेव्हा मात्र शर्वरीला घाम फुटलेला असतो, पण राहुल मात्र खुश असतो. तो स्वतःशीच बोलतो, शर्यू तू काळजी करू नकोस, पैशाची बॅग ज्या ठिकाणी पाहिजे ना तिथे मी ठेवलीये. तुझा या ऐश्वर्यावरती विश्वास असेल पण माझा नाही. ही ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी आहे आणि कितीही काही झालं तरी सुद्धा या ऐश्वर्याला मला धडा शिकवायचाच आहे. तेवढ्यात मात्र शर्वरी बोलते, झडती झडती कशाला घ्यायची? आई तुला तरी पटतंय का हे? तेव्हा सुमित्रा बोलते, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही झडती घ्या. ज्याच्या कोणाच्या बेडरूम मध्ये पैसे सापडतील त्याला फक्त माझ्या समोर उभं करा. तेव्हा मात्र जानकी बोलते, आई अगदी बरोबर बोलतायत. आणि इन्स्पेक्टर साहेब झडती घेत असतात आणि पैसे मात्र ऐश्वर्याच्या रूम मध्ये सापडलेले असतात. त्यावेळेला ऐश्वर्या सारंग खूपच घाबरलेले असतात. त्यावेळेला जानकी मोठ्याने ओरडते, ऐश्वर्या हे पैसे तुझ्या बेडरूम मध्ये कसे? तेव्हा ऐश्वर्या बोलते, हे बघ जानकी मला नाही माहिती. मी खरंच सांगते जानकी, हे पैसे माझ्या बेडरूम मध्ये कसे आले याचा सुगावा मला नाही. जानकी माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा सौमित्र बोलतो, विश्वास आणि तुझ्यावरती? काल परवा तर तू काय काय टोमणे मारदेस माहिती आहे ना ऐश्वर्या? हे घर उद्ध्वस्त करायला निघालीस तू. तेव्हा ऋषिकेश बोलतो, सौमित्र शांत हो. त्यावेळेला अवंतिका बोलते, ऐश्वर्या पण पैशाची बॅग तुझ्या रूम मध्ये कशी सापडली? त्यावेळेला शर्वरी बोलते, म्हणजे ऐश्वर्या तू जे काही करत होतीस ते नाटक करत होतीस असं तर मला वाटत होतं, पण तू मात्र या घरातले पैसेच चोरलेस. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, शर्वरी उगाच काहीतरी बोलू नकोस. घरातले पैसे चोरायला मला काय वेळ लागलंय का? अगं पैशाची कमी मला कधीच नाहीये. तुला तर माहिती आहे ना माझा बाप कोण आहे ते. तेव्हा मात्र जानकी बोलते, एक एक मिनिट, ऐश्वर्या बरोबर बोलते. ऐश्वर्याने हे पैसे चोरलेच नसणार. असं तर नसेल ना ऋषिकेश की ऐश्वर्याला मुद्दामून याच्यामध्ये अडकवलं गेलं असेल? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात, हे बघा, आता आम्हाला आमचं काम करू द्या. यांना आम्हाला बेड्या ठोकू द्या आणि यांची नीट चौकशी करू द्या. त्यावेळेला जानकी इन्स्पेक्टर साहेबांसमोर हात जोडते आणि इन्स्पेक्टर साहेबांना बोलते, इन्स्पेक्टर साहेब माफ करा, खरंच माफ करा, माझं चुकलं. इन्स्पेक्टर साहेब खरं सांगू का, हा आमच्या घरचा मुद्दा आहे. आम्ही घरच्या घरी सॉल्व केला तर चालेल का? म्हणजे बघा प्लीज, रणदिव्यांची इज्जत अशी चव्हाट्यावर यायला नको. रणदिव्यांच्याच घरच्या सुनेने पैसे चोरले असं लोकांच्या नजरेत दिसायला नको. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात, अहो जानकी ताई काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही प्रत्येक वेळेला पोलिसांना मदत करता. अहो तुमच्यासाठी एवढं नाही का आम्ही करणार? जानकी ताई तुम्ही काळजीच करू नका, तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करू. यातली एकही खबर बाहेर कुठेही लागणार नाही. तेव्हा जानकी बोलते, खूपच मोठे उपकार झाले. आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब निघत असतात. पण त्याच वेळेला सुमित्रा मोठ्याने ओरडते, इन्स्पेक्टर साहेब थांबा. त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात, काय झालं? त्यावेळेला जानकी बोलते, आई आई काय झालं बोला ना. त्यावेळेला लगेच मोठ्याने सुमित्रा बोलते, खरं सांगू का, हे पैसे ऐश्वर्याच्या रूम मध्ये कसे गेले हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. तेव्हा मात्र जानकी बोलते, आई काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? आई बोला, नीट बोला. त्यावेळेला सुमित्रा बोलते, खरं सांगायचं तर काल रात्री या राहुलने जानकीच्या खोलीमधून पैसे चोरले आणि ते ऐश्वर्याच्या खोलीमध्ये नेऊन ठेवले. हे स्वतःच्या डोळ्याने मी पाहिलंय. तेव्हा मात्र शर्वरीला खूप राग येतो आणि शर्वरी मोठ्याने ओरडते, आई बस झालं. या घरात माझा अपमान होतो तेवढा बस, आणि आता माझ्या नवऱ्याचा सुद्धा अपमान करतेस. आई काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? माझ्या नवऱ्याचा अपमान मला सहन होणार नाही आई. तेव्हा सुमित्रा सटकन अशी शर्वरीच्या कानाखाली मारते आणि शर्वरीला बोलते, शर्वरी तुझी ही नाटकं बंद कर. मला सगळं काही समजलंय शर्वरी. एक नंबरची खोटारडी आहेस तू, खोटारडी. हा खोटेपणा करताना तुला काहीच कसं वाटलं नाही? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, खोटेपणा? आणि मी कसला केला आई खोटेपणा?
जरा तरी बोलताना विचार कर. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, शर्वरी ते गुंड सुद्धा खोटेच, हा पैशाचा विषय सुद्धा खोटा. राहुलने काल रात्री पैसे चोरले तेव्हा मात्र माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि त्याच वेळेला राहुलचं बोलणं मी ऐकलं आणि राहुल म्हणत होता ऐश्वर्याला आणि या घराला उद्ध्वस्त करायचंय. मुळात हा राहुल आम्हाला उद्ध्वस्त करायला का बघतोय? त्यावेळेला शर्वरी बोलते, आई प्लीज उगाच काही बोलू नकोस. त्यावेळेला राहुल लगेच सुमित्राजवळ येतो आणि सुमित्राला बोलतो, आई आई अहो काय बोलताय तुम्ही? मी आणि घरातले पैसे चोरले? आई नक्कीच तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा सुमित्रा बोलते, राहुल उगाचच माझ्या डोक्यावरचे केस पांढरे झाले नाहीयेत. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे मी पाहिलेत आणि माझी नजर सुद्धा अगदी चोख आहे. आणि मला स्पष्टपणे कळून चुकलंय, राहुल आणि शर्वरी तुम्ही दोघंही आम्हाला उद्ध्वस्त करायला आलायत. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, मी सगळं सहन करेन पण माझ्या सुनांच्या बाबतीत कोणतंही चुकीचं पाऊल सहन करणार नाही. माझ्या सुना कधीच चुकीचं वागू शकत नाही. ऐश्वर्या पहिल्यांदा चांगलं वागतेय आणि खरं सांगायचं तर ऐश्वर्याचं कोणतंच काम मला आवडायचंच नाही. ऐश्वर्याने या घरासोबत काय काय केलंय काय काय नाही हे सगळं काही मला माहिती आहे, पण मी तिला त्या दृष्टिकोनातून पाहतच नाही. ऐश्वर्या बदलले हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यावेळेला राहुल बोलतो, याचा अर्थ तुम्ही तुमच्या जावयावरती नको नको ते आरोप करून अपमान करताय त्याचा. जरा तरी विचार करा तुम्ही बोलण्याआधी. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, बस मी जावयाचा अपमान करत नाही तर माझ्या घरात राहणाऱ्या नराधमाला मी आता पोलिसांच्या ताब्यात धक्के मारत देणार आहे. तेव्हा शर्वरी बोलते, आई काय बोलतेस तू? अगं तुझ्या लेकीचा नवरा आहे तो. तू स्वतःच्या हाताने तुझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहेस का? त्यावेळेला सुमित्रा बोलते, जसं तू माझं केलंस. काय ना शर्यू, तुला मी कधीच माफ करणार नाही. मुळात एवढे पैसे तुला का पाहिजेत? एवढ्या पैशांचं खरोखर विक्रांतरावांनी कर्ज केलंय का? हे सुद्धा आम्हाला पटत नाहीये. त्यावेळेला जानकी सुमित्राला बोलते, आई आई हेच तर मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही मात्र माझं ऐकलं नाही ताई. आता कळतंय ना तुम्हाला? त्यावेळेला सुमित्रा बोलते, जानकी जानकी शांत हो. मला सगळं काही समजतंय जानकी, पण आता मात्र एकेकाची वाट मी लावणारच. जानकी तू काळजी करू नकोस. ह्या शर्वरीला आणि या राहुलला सहजासहजी सोडणार नाही. इन्स्पेक्टर साहेब प्लीज या राहुलला अरेस्ट करा आणि ह्याची चांगली कसून चौकशी करा. त्यावेळेला लगेच राहुल बोलतो, शर्यू शर्यू अगं काय चाललंय? मी तुला सांगत होतो ना आपण इथून निघून जाऊया म्हणून, पण शर्यू तू मात्र माझं ऐकलं नाहीस. तू तुझ्या आईवरती विश्वास ठेवलास. तुला असं वाटत होतं की तुझी आई आपल्याला मदत करेल. त्यावेळेला शर्वरी बोलते, हो हो राहुल शांत हो. त्यावेळेला राहुल बोलतो, कसा शांत होऊ मी? कसा शांत होऊ? तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त होतंय शर्यू. त्यावेळेला शर्वरी बोलते, राहुल शांत हो, मला सगळं काही समजतंय, पण तू प्लीज स्वतःला शांत कर. त्यावेळेला राहुल बोलतो, एक गोष्ट लक्षात ठेवायची हा, तुम्ही सगळ्यांनी मिळून जर का माझ्या विरोधात काही कटकारस्थान करत असाल ना तर मी बघणार नाही समोर कोण आहे ते. तेव्हा मात्र सौमित्र, सारंग आणि ऋषिकेश राहुलच्या अंगावर धावत जात बोलतात, कुणाला धमकी देतोस? आमच्या आईला? हे बघ एकच सांगतो, आमच्या बहिणीचं तुझ्यावरती असलेलं प्रेम बघून आम्ही तुझ्याशी लग्न लावून दिलं. याचा अर्थ तू काहीही बोलशील आणि आम्ही सहन करू होत नाही. एकच शेवटचं लक्षात ठेवायचं, माझ्या घराच्या वाटेला जायचं नाही. ऋषिकेश धमकावतो. त्यावेळेला राहुल जोरात धक्का देतो आणि म्हणतो, ए गप्प बसा. घर काय फक्त तुमचंच नाहीये, शर्वरीचं सुद्धा आहे. तेव्हा जानकी बोलते, चुकतोयस तू राहुल, चुकतोयस. तुझ्या शर्वरीला तू विचारलं नाहीस का? तिच्या वाटणीचा हिस्सा तिला नानांनी केव्हाच दिलाय. आणि एवढंच नाही तर नानांनी तिला या प्रॉपर्टी मधून बेदखल सुद्धा केलंय आणि मी जिवंत असेपर्यंत या प्रॉपर्टीचे अजिबात भाग होणार नाहीत. तेव्हा मात्र राहुल जानकीला बोलतो, जानकी बस कर आता हे सर्व.
शर्वरी, अगं काय करायचं आता, मी काही जेलमध्ये जाऊ का? त्यावेळेला सुमित्रा बोलते, इन्स्पेक्टर साहेब, अहो बघत काय बसलात, या या माणसाला अरेस्ट करा आणि चांगलं तुडवून तुडवून काढा. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, आई अगं काय बोलतेस तू, जरा शांत होशील का? आई अगं तुझ्याकडे पुरावा तरी आहे का? अगं रात्रीचं तुला दिसत नाही, माहिती आहे ना, तू राहुलला कसं काय ओळखलंस? तेव्हा सुमित्रा बोलते, मला माहितीच होतं तू असं काहीतरी बोलणार, म्हणूनच मी आधीच या माणसाचा पूर्ण व्हिडिओ करून ठेवलाय आणि तो व्हिडिओ सर्वांना दाखवते. त्यावेळेला सुमित्रा सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवत असते आणि तेव्हा मात्र जानकीच्या खोलीतून या राहुलने पैसे चोरताना त्या व्हिडिओमध्ये तो कैद झालेला असतो. राहुलला बघून शर्वरी मात्र चांगलीच नाराज होते. ती स्वतःशीच बोलते, वाट लागली, याला जर का हे काम करायचं होतं तर ह्यांनी मला सांगायचं तरी होतं ना, पण यांनी मात्र मला सांगितलंच नाही. स्वतःच्याच पायावर स्वतःहून धोंडा पाडून घेतला. काय करावं तेच कळत नाहीये. पण आता मात्र सगळं काही संपल्यात जमा. मला तर समजतच नाही की काय करावं ते. त्याच वेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब राहुलच्या हातात बेड्या ठोकतात. त्यावेळेला राहुल बोलतो, शर्यू शर्यू अगं काय चाललंय हे? शर्यू अगं सांग ना त्यांना. त्यावेळेला शर्यू राहुलला बोलते, राहुल तू काळजी करू नकोस, तुझी बायको आहे ना, तुला काही होऊ देणार नाही ती, तुला या सर्व गोष्टींमधून ती बाहेर काढेल. तेव्हा राहुल शर्यूकडे बघत राहतो. त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब राहुलला फरफटत नेतात. त्यावेळेला ऐश्वर्या सुमित्राजवळ जाते आणि सुमित्राला बोलते, आई आई खरंच थँक्यू, आज माझ्यावरती लागणारा कलंक तुम्ही पुसून टाकलात, नाहीतर आज पुन्हा एकदा या घराच्या नजरेत मी दोषी ठरले असते. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, ऐश्वर्या अगं तुला खरं काय ते सांगू का, तू खरंच खूप चांगली आहेस याची आम्हाला खात्री आहे. पण ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काही काल रागाच्या भरात बोललीस ते तुझ्या मनात खरोखर आहे का? तुला रणदिव्यांना उद्ध्वस्त करायचं आहे का? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, हो करायचं आहे मला रणदिव्यांना उद्ध्वस्त. आज तुम्ही माझी बाजू घेतलीत म्हणून मी तुम्हाला थँक्यू बोलले. तेव्हा मात्र जानकी बोलते, आई तुम्ही कुणाशी बोलताय? अहो जित्याची खोड कधी मेल्याशिवाय जाते का? नाही ना, तसंच हिचं झालंय. हिला कितीही समजवा तरी सुद्धा हिला खड्ड्यात उडी मारायचीच आहे, मग मारू देत ना. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी उगाच माझ्याशी वाद घालू नकोस आणि जानकी तुझी नाटकं बंद कर, मला काही कळत नाही का? तेव्हा लगेच जानकी बोलते, तुला ही माझी नाटकं वाटतात? ऐश्वर्या आज जर का आईनी हे सर्व पाहिलं नसतं ना तर तू आता गजाड असतीस. अगं तुला कळतंय का, तू पुन्हा एकदा मागे सरकून स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतेस. तुला पुन्हा एकदा तसंच वागायचंय का? त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, नव्हतं वागायचं, पण तू मात्र तसं वागण्यास मला भाग पाडलंस. आता मात्र मला या गोष्टीवर बोलायचंच नाहीये. त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, वाह वाह, सगळेजण तुम्ही एकत्र आहात आणि माझं आयुष्य मात्र उद्ध्वस्त केलं. ऋषिकेश दादा, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. ऋषिकेश दादा, का असं वागलास तू? असं वागून तरी तुला काय मिळालं? ऋषिकेश दादा, अरे स्वतःच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होताना तू गप्प बसलास. तू स्वतःहून आईला साथ करून माझ्या राहुलला पोलिसांच्या ताब्यात दिलंस. असं का केलंस तू? बोल ना, असं का केलंस? त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, शर्वरी या प्रश्नाचं उत्तर मला विचारण्यापेक्षा स्वतःच्या मनाला विचार. शर्वरी तू जर का मला नाहीच विचारलंस तर बरं होईल. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, पुरे आत्ता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही. एक गोष्ट मात्र मला समजून चुकली, ती म्हणजे तुम्ही सर्वजण माझ्या विरोधातच आहात आणि मला हे समजलंय. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, कळतंय ना, मग उगाच प्रश्न आम्हाला विचारू नकोस. त्यावेळेला शर्वरी बोलते, तुम्ही कितीही काहीही नाटकं करा तरी सुद्धा मी माझ्या नवऱ्याला जेलमधून सोडवून आणणार, तेही तुमच्या नाकावर टिचून. तेव्हा सुमित्रा बोलते, प्रयत्न कर आणि तुझ्या नवऱ्याला सोडवलंस ना तर स्वतःचा बोजा बिस्तर आवरायचा आणि माझ्या घरातून चालतं पडायचं शर्वरी, कारण तुझ्यासारख्या मुलीला माझ्या घरात जागा नाही. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, वा आई वा, नानांनी सुद्धा हेच केलं.
जेव्हा मला पैशाची गरज होती तेव्हा नानांनी मला पैशांची मदत केली नाही, उलट नाही ते मुद्दे तयार केले. त्यावेळेला जानकी बोलते, काय ना शर्वरी वंश, तुम्हाला नानांचं प्रेम कधी समजलंच नाही. शर्वरी वंश, तुम्हाला स्वतःला फक्त आणि फक्त स्वतःचीच काळजी असते, बाकी कोणाची नाही. शर्वरी वंश, आता सुद्धा तुम्ही या गोष्टीचा विचार केला नाहीत की जर का राहुलचं नाव समोर आलं नसतं तर ऐश्वर्या जेलमध्ये असती. त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, मग काय झालं असतं, ती जेलमध्ये असती तर काय झालं असतं? अगं तिला तर सवयच आहे ना. त्यावेळेला लगेच सारंग बोलतो, बस झालं शरयूताई, बस झालं. ऐश्वर्याने चुका केल्यात मान्य आहेत, मी नाही बोलतच नाहीये, म्हणून तुम्ही तिला कायमचं आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं करणार आहात का? जरा तरी विचार करा बोलताना. आणि शरयूताई, प्रत्येक वेळेला ऐश्वर्याच्या विरोधात बोलायची गरजच नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची शरयूताई, यापुढे ऐश्वर्याच्या बाबतीत बोलताना 10 वेळा विचार करायचा, नाहीतर मी विसरून जाईन की तू माझी मोठी बहीण आहेस. तेव्हा मात्र जानकी बोलते, सारंग भाऊजी. त्यावेळेला सारंग बोलतो, प्लीज प्लीज जानकी वहिनी, नको त्या गोष्टीवरती वाद नको. आज शरयूताईने स्वतःची हद्द पार केली. प्रत्येक वेळेला ऐश्वर्या बाबतीत नाही ते बोललं जातं, त्यांचा अपमान केला जातो. आज जर का पैशाची बॅग सापडलीच नसती तर कदाचित ऐश्वर्या जेलमध्ये असत्या. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, सारंग तुम्ही शांत व्हा. त्यावेळेला सारंग बोलतो, नाही ऐश्वर्या, तुम्ही जेव्हा जेव्हा चुकीचे असता तेव्हा मी तुमची साथ देतोच ना, की नाही देत? ऐश्वर्या बोला. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, जेव्हा जेव्हा मी चुकीची असते तेव्हा तुम्ही माझ्या सोबत उभे राहत नाही. तेव्हा सारंग बोलतो, हो ना, मग आज तुम्ही योग्य आहात म्हणून मी तुमच्या बाजूने बोलतोय. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. ऐश्वर्या हा तुमचा नवरा तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सुमित्राने जो काही गेम खेळला तो योग्य होता का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.